शिव जयंती नाशिकથી જગન્નાથપુરી રાષ્ટ્રગૌરવ રથયાત્રા છત્રપતિ શિવાજી મહારાજના દર્શન માટે ભીડ ઉમટશે। 150 દેશોમાં વિશ્વ શિવ રાષ્ટ્ર દિવસ ઉજવવામાં આવશે। જગન્નાથપુરી ઓડિશા। છત્રપતિ શિવાજી મહારાજ ફક્ત એક રાજ્ય સુધી મર્યાદિત રાજા નહોતા, પરંતુ તેઓ એક સાર્વત્રિક પુરુષ હતા જેમણે સમગ્ર બ્રહ્માંડને દિશા આપી હતી। તેમનું સુશાસન અને ન્યાય આજના વિશ્વની સમસ્યાઓનો અસરકારક ઉકેલ છે। આ ઉમદા ઉદ્દેશ્યથી સાથે ભારત ક્રાંતિ મિશન 19 ફેબ્રુઆરી 2026ના રોજ ભગવાન જગન્નાથની પવિત્ર ભૂમિ જગન્નાથપુરી ખાતે ઐતિહાસિક આંતરરાષ્ટ્રીય શિવ જન્મ જયંતિ ઉજવવાનું आयोजन करी रह्यु छे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जगन्नाथ। आम्ही गेल्या 3-4 दिवसापासून महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल आणि ओडिशा राज्य म्हणजे जगन्नाथपुरी या ठिकाणी हा हिंद महासागर आहे आणि या हिंद महासागरावर सकाळी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आंतरराष्ट्रीय जन्मोत्सव आहे, या ठिकाणी सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि जे काही कुंभमेळा आपला नाशिकमध्ये होणार आहे त्या ठिकाणी गोदावरीचं जल आपण या ठिकाणी आणणार आहे आणि महाराजांचं साक्षात या हिंद महासागराचं पाणी आणि गोदावरीचं पाणी या ठिकाणी घेऊन सनी आपण जलाभिषेक करणार आहे, दुग्धाभिषेक करणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आंतरराष्ट्रीय लेवलचा जो काही या ठिकाणी प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून, या ठिकाणी 14 ते 19 फेब्रुवारी जी काही आपली छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रगौरव यात्रा या ठिकाणी येणार आहेत आणि स्वतः साक्षात भगवान जगन्नाथाच्या साक्षीना आंतरराष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहेत। पण या ठिकाणचे राज्यपाल असेल, या ठिकाणचे मुख्यमंत्री असतील, आपल्या महाराष्ट्राचे प्रतिष्ठित उद्योजक असतील, राज्यकर्ते लोक असतील, समाजकारणातील लोक असतील, या सर्वांना घेऊन हा आंतरराष्ट्रीय लेवलचा सोहळा होणार आहे। या ओडिशामध्ये जे काही आपले समाज बांधव आहेत ते सुद्धा लाखोच्या संख्येने या ठिकाणी येणारच आहेत। पण सकाळी जी काही आपण रथयात्रा काढणार आहे त्या रथयात्रेचं महत्त्व साधारणपणे एवढं भव्य दिव्य महत्त्व असणार आहे का साक्षात जगन्नाथाचा रथ ज्या ठिकाणून निघतो त्या ठिकाणून छत्रपती शिवाजी महाराजाची रथयात्रेला आपण सुरुवात करणार आहे आणि या ठिकाणी सर्व संत महंत सामाजिक क्षेत्रातील लोक आणि जेवढे लोक आपल्यासोबत येणार आहे त्या सर्व लोकांना घेऊन ती रथयात्रा आपण भव्य दिव्य आपण स्वरूपात ती काढणार आहेत। या ठिकाणी आम्ही रथयात्रेसाठी जे लोक येणार आहे, आंतरराष्ट्रीय सोहळ्यासाठी जे लोक या ठिकाणी येणार आहे, ठिकाणी आम्ही राहण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली। हा दौरा आटपून सनी आम्ही संध्याकाळी पुन्हा ओडिशा, भुवनेश्वर, कटक आणि यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये असा प्रवास करणार आहे आणि सर्व ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे। जे जे काही बांधवांना मदत करायची असेल तर त्यांनी कुठं आम्हाला जेवणाची मदत करावी, कुठं राहण्यासाठी अजून मदत करावी आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये जे काही आपले ओडिशा सरकारला जे गायडन्स करतात सरकारला कृषी विभागातर्फे, तर आपले महाराष्ट्राचे आणबान शान या ठिकाणी रमेशजी हिवरे साहेब या ठिकाणी सर्व शिवजयंतीच्या माध्यमातून सर्व तयारी करत आहे। त्यांचंही आपल्या टीमच्या वतीनं आपण त्याचं अभिनंदन करू। आपल्यासोबत शिवाजी राजे साहेब आहेत, या ठिकाणी डॉक्टर विलास भाऊ पांगरकर आहेत, अतुलजी आहे, पत्रकार सोनोने साहेब आहेत आणि ओडिशा सरकारमधले इथले मान्यवर असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांचंही आपण अभिनंदन करू का सर्व